नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4च्या पाठ्यपुस्तकातील 18वा पाठ जननायक बिरसा मुंडा हा पाठ पाहणार आहोत। तर पहा मुलांनो, कोण होते हे बिरसा मुंडा? तर बिरसा मुंडा हे होते की ज्यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी सुगाना व कर्मी या आदिवासी दाम्पत्याच्या पोटी झाला। त्यांचे जन्मगाव कुठले होते? तर उलियातू हे रांची जवळ आहे। पहा, बिरसाचे आईवडील शेतमजूर होते। घरची परिस्थिती तर खूप हलाखीची होती। शाळा नसल्याने त्यांना मामाकडे शिक्षणासाठी पाठवले। तेथे मिशनरी शाळेमध्ये त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले। पहा मुलांनो, ह्या बिरसाला शिक्षणाबरोबरच संगीत आणि नृत्यातही विशेष रस होता। पहा मुलांनो, तो काळ कसा होता? पारतंत्र्याचा होता। म्हणजे त्या काळी आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले नव्हते, तर इंग्रजांचे राज्य होते पहा, आणि त्यामुळे संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते। जंगलात राहणारे आदिवासीही या गुलामगिरीतून वाचले नव्हते। इंग्रजांनी वन कायदा करून आदिवासींचा जंगलावरचा पारंपरिक अधिकार नाकारला होता। त्यामुळे आदिवासीमध्ये इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष निर्माण झाला होता। 1894 साली बिहारमध्ये जेव्हा भीषण दुष्काळ पडला, उपासमार व रोगराईत अनेक लोक मरण पावले, तशाच ब्रिटिशांनी जमीनदार व जहागीरदारांकरवी शेतकऱ्यांवर आवाजवी शेत सराव लावला होता। याविरुद्ध बिरसाने वेळोवेळी जनआंदोलन केले। त्यामुळे संतप्त होऊन इंग्रज सरकारने 1895 मध्ये बिरसा मुंडा यांना 2 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली होती पहा। त्यांना हजारीबाग तुरुंगात टांगण्यात आलं होतं। याच तुरुंगात बिरसांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला होता। पहा, तुम्हाला प्रश्न असा येईल की बिरसांनी कोणता संकल्प केला होता? तर पहा, त्यांनी कोणता संकल्प केला होता? तर इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला होता पहा। आदिवासींच्या आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्यासाठी इंग्रजाविरुद्ध उलगुलान पुकारला। उलगुलान म्हणजेच काय? एकाच वेळी सर्वांगीण उठाव, म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन एकाच वेळेस उठाव करायचं म्हणजे उलगुलान असे म्हणतात पहा। 1897 नंतर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी आपल्या पारंपरिक शस्त्रांद्वारे अनेक लढाया केल्या। ब्रिटिशांना जेरीस आणले, परंतु ब्रिटिशांच्या आधुनिक शस्त्रांपुढे व मोठ्या सैन्यबळापुढे आदिवासी क्रांतिकारकांचा टिकाव लागू शकला नाही पहा। 1898 मध्ये नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे 400 आदिवासी क्रांतिकारी शहीद झाले पहा। आपल्या 25 वर्षाच्या आयुष्यात बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या शोषणाचे मूळ परकीय राजकीय व्यवस्थित आहे हे ओळखले होते, आणि त्यामुळं त्यांनी आदिवासी समाजाला संघटित केले। ब्रिटिश सत्तेविरुद्ध वेळोवेळी लढे पुकारले। त्याचबरोबर आदिवासींचे आर्थिक शोषण करणाऱ्या जमीनदार जहागीरदार यांच्या विरोधातही काय केलं होतं? बंड पुकारलं होतं। त्यामुळेच आजही आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना आपला नेता मानतो। त्यांच्या या कार्यामुळेच या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे। पहा मुलांनो, सन 1900 मध्ये बिरसा मुंडा यांनी पहाडामध्ये आदिवासी जनतेस मार्गदर्शन करत असताना ब्रिटिश सैन्याने अचानक हल्ला चढवला। त्या ठिकाणी भीषण लढाई झाली। बिरसा मुंडांना चक्रधरपूर येथे बंदी बनवून रांची येथील कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली। तुरुंगात त्यांच्यात अनन्वित अत्याचार करण्यात आले। त्यामुळे 9 जून 1900 रोजी त्यांना तुरुंगातच वीरगती प्राप्त झाली। पहा मुलांनो, वीरगती म्हणजे काय? तर देशासाठी जो गेला त्याला काय म्हणायचं? वीरमरण। या ठिकाणी देशाच्यासाठीच बलिदान दिलं म्हणजेच काय? तर त्यांना तुरुंगात देशाच्यासाठीच काम करत असताना त्यांना त्या ठिकाणी मरण आलं होतं, आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? वीरगती। भारतीय स्वातंत्र्य, त्यामुळं भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात बिरसा मुंडा हे नाव अमर झाले पहा। या वीराने आदिवासींच्या न्यायी हक्कासाठी
मोठा लढा दिला. त्यामुळे लोकांनी त्यांना जननायक हा किताब बहाल केला. पहा मुलांनो, तुम्हाला प्रश्न येईल की बिरसा मुंडा यांनी लोकांनी कोणता किताब बहाल केला? तर पहा मुलांनो, याचं उत्तर आहे की बिरसा मुंडा यांनी जननायक हा किताब लोकांनी बहाल केला. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आज आपण हा बिरसा मुंडा हा पाठ पाहिलेला आहे. तुम्ही सुद्धा आता काय करायचं आहे, हा पाठ परत एकदा वाचायचा आहे आणि त्याखालील स्वाध्याय सोडवायचा आहे. तर मुलांनो, या ठिकाणी थांबते. ओके, धन्यवाद.